परत भेटू कधीतरी. अंतरांनी तिच्या कुटुंबियांबद्दल वगैरे काही तुम्हाला सांगितलं नाहीये का? अहो त्या कसं सांगणार, त्यांची स्मृती गेली आहे. मग सरोजिनी, काय ठरवलंयस तू? तुला तुझा निर्णय देता येत नाहीये, तेव्हा मला यावंच लागणार ना? काय ठरवलेस? मला थोडा वेळ लागेल. कोणाला फसवतेस तू सरोजिनी? तुझा निर्णय तर झालाय, हो ना? नाही झालाय माझा निर्णय, मला माहित आहे. लीला आणि अंतरामध्ये तुझं झुकतं माप लीलाकडे आहे, हो ना? तसं नाहीये. अंतराई मला तितकीच जवळची आहे. पण आता कुठे लीला आणि अभिरामचा संसार मार्गी लागलाय, आणि त्यात हे असं. कोणाला माहित होतं की अंतरा जिवंत आहे? तुझ्यासारखी बाई इतका स्वार्थी विचार करेल असं वाटलं नव्हतं ग मला. स्वार्थी? लीला आणि अंतरामध्ये तू झुकतं माप लीलाला देतेस आणि अंतरावर अन्याय करतेस. असं बिलकुल नाहीये. लीलाने या घरासाठी खूप त्याग केलाय. लीलानं माझा हरवलेला अभिराम मला परत मिळवून दिलाय. ही तुझ्यातली आई बोलतीये सरोजिनी. तुझ्यातल्या सासूचं काय? जिने तुला हरवलेला अभिराम परत आणून दिला, ती लीला तुला महत्वाची वाटतेय. पण त्या अभिरामला घडवलाय कोणी? अंतराने. त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या पाठी उभं कोण राहिलं? अंतरा. त्याचा संसार कोणी उभा केला? अंतराने. या घराला एकत्र कोणी बांधून ठेवलं? अंतराने. तू जगाला फसवू शकशील, पण स्वतःला? एकदा स्वतःला हा प्रश्न विचार. ज्या अभिरामवर तू इतका जीवापाड प्रेम करतेस, तो अभिराम तुला कोणी मिळवून दिला? मिळालं उत्तर? जिने तुझा हरवलेला अभिराम तुला परत मिळवून दिला, तिचा जय जयकार करतेस.